हॅलो, वेलकम बॅक टू प्रियंका's व्लॉग। आणि आज मी अशी छान अशी सुंदर तयार झालेली आहे। तर मी जाणार आहे फिरायला मस्त। आणि कुठे जाणार आहे ते आम्ही तुम्हाला नक्कीच पुढे मी तुमच्याबरोबर व्लॉग शेअर करेल कुठे जाणार आहे। त्यापूर्वी मी तुम्हाला एक म्हणजे फिरायला जाण्याशी रिलेटेड एक दाखवते की बघा, ही माझ्याकडे अशी बॅग आहे। तर हाफ डे ट्रिप असो किंवा वन डे ट्रिप किंवा आपली 2-3-8 दिवसाची ट्रिप असो, त्यासाठी ही बॅग खूप यूजफुल आहे अशी बॅग आहे। आणि ही बॅग मी कॅरी करते। तर तुमच्याकडे छोटे छोटे मुलं असेल ना, तर खरंच तुम्हाला ही फायदेशीर होणार आहे। तर आता मी ह्या बॅगमध्ये ना माझं सगळं जे आवश्यक असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवणार आहे। डिपेंड आहे तुमच्यावर, तुम्ही कुठे जात आहेत त्यानुसार तुम्ही तुमच्या बॅगमध्ये वस्तू ठेवू शकता। तर मी पण आता माझ्या बॅगमध्ये वस्तू वगैरे ठेवून घेते। ही जी बॅग आहे ना, मी ही नेहमी कॅरी करत असते, कारण यामध्ये ना भरपूर असं सामान वगैरे बसतं। आणि कसं आहे, आपल्याबरोबर लहान मुलं असले ना, तर आपण आहे ना अवश्य ह्या अशा बॅग कॅरी करायला पाहिजे, कारण त्यामध्ये आपले जे लहान मुलांचे वस्तू असतात त्याही बसतात। तर इथे बघा, आता मी पॅक करत होते, टिश्यू पेपर घेतले। तर आपण असं बाहेर कुठे जातो तर खाणं वगैरे तर आपलं येतंच, त्यासाठी ना हात वगैरे पुसायला असं टिश्यू पेपर मी घेतलेले। त्यानंतर टाईमपाससाठी ना पॉपकॉर्न घेतले उर्वीला। आणि नंतर इथे जे तिचं स्वेटर, रुमाल वगैरे, आणि ही माझं वॉलेट आहे छोटं। त्यानंतर आपले हँकी, टोपी वगैरे हे सगळं, पॅन्ट वगैरे मी घेणार आहे तिचं। तर कसं आहे, लहान मुलं कसं आहे, ड्रेस वगैरे खराब झाला कुठे आपण जर समजा पाण्याच्या ठिकाणी वगैरे गेलो तर मग चेंज करायला वगैरे बरं असतं असे मुलांना पॅन्ट वगैरे। तर मी हे नेहमी, अगदी उर्वी लहान होती ना तेव्हापासून मी अशी बॅग कॅरी करत असते। जेव्हा कधी म्हणजे मला माहेरी जरी जायचं असले ना, तरी पण मी अशी बॅग वगैरे तिची पहिल्यापासून अशी कॅरी केलेली आहे। तर हे बघा, इथे पॅन्ट घेतली तिची एक। आणि लहान मुलांचं सांगता येत नाही कधी, म्हणजे त्यांना काय करतील ते काय नाही, किंवा तर असून द्यावं म्हटले बॅगमध्ये। आणि हे स्वेटर होतं, रात्री जर उशीर झाला तर मग तिला स्वेटर थंडीसाठी। आणि मग इथे बऱ्याचशा माझ्या अजून वस्तू राहिल्या होत्या ठेवायच्या, तर त्या पण मी एक एक आठवण करून ठेवत होते। तर बघा, माझा हा तुम्हाला दाखवण्याचा उद्देश हाच होता की जर तुम्ही देखील हाफ डे ट्रिप असो, वन डे असो, किंवा कुठेही 2-3 दिवसासाठी जायचं असेल तर तुम्ही असं घेऊ शकता। तर आम्ही हाफ डेसाठी चाललो होतो, तरी पण मी ही बॅग घेतली। म्हटले असू द्या, आपण जाणार आहे तर बॅग आपली सोबत असली ना तर एकदम म्हणजे टेन्शन नाही। आणि त्यात उर्वीचे बॉटल वगैरे, हे कंगवा घेतला, माझा गॉगल, उर्वीचा गॉगल, या सगळ्या वस्तू अशा मी लक्ष करून घेत होती। जे जे माझ्या लक्षात येत होतं ना ते मी घेत होती लक्ष करून। आणि तुमच्याबरोबरही छोटासा व्हिडिओ शेअर केला, कारण म्हटले चला आज तुम्हालाही मी प्रवासात चालली आहे, तर काहीतरी माझ्याकडून तुम्हाला टिप भेटलीच पाहिजे, असा माझा हेतू होता। तर माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी अशी बॅग कॅरी करत असेल असं मला वाटतं। मी बॅग पॅक करून घेतली। त्यानंतर अजून मी नंतर ना वस्तू ॲड केल्या, म्हणजे मिस्टरांचं स्वेटर वगैरे, ही टोपीची कानटोपी। आणि बरं असतं का आपली एक बॅग घेतली की चाललो आपण, मग कधी पाणी प्यायचं असलं त्यांना किंवा काही खायचं वगैरे असेल तर बॅगमधून काढून आपण देऊ शकतो। पर्समध्ये कसं इतकं काहीच बसत नाही। आणि ही हिची बॉटल तर मी नेहमीच ठेवत असते। आणि बाहेरचं पाणी वगैरे चेंज होतं, त्यामुळे ना सर्दी वगैरे होते मुलांना, तर या गोष्टींची काळजी मी घेतच असते। हाफ डे ट्रिप होती म्हणून मी इतकंच घेतलं। जर वन डे असेल किंवा मग, आणि तुम्ही एक महत्त्वाचं, तुम्ही जिथे जाणार आहेत ना त्या दृष्टीने तुम्ही तुमचं जे काही सामान आहे ते घेऊ शकता। तर आता मला हाफ डे ट्रिप होती, त्यामुळे मला जे लागणार आहे ना तेच घेतलं मी फक्त। आणि बॅग माझी पॅक केली अशा पद्धतीने। तर ही बॅग आहे ना माझी कंपनीकडून मला मिळालेली आहे। तर आम्ही फायनली इथे येऊन पोचलो। तर आम्ही आलेलो आहोत MTDC बोट क्लब नाशिकमध्ये, गंगापूर डॅम। तर इथे येऊन पोचलो आम्ही, आणि वाजले होते 4:30।
इथे समोर तुम्हाला दिसेल, इथे आहे एंट्री ऑफिस. इथून तिकीट घ्यायचे आणि तिकीट घेऊन आतमध्ये एंट्री करायची. तिकीटशिवाय आतमध्ये एंट्री नाही आहे. तर आम्ही तिकीट घेतलं आणि आम्ही आतमध्ये एंट्री केली. असा पूर्ण परिसर आहे. हे बघा, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC. इकडे कॅफेटेरिया आहे हा समोर, जे झाडं वगैरे दिसत आहेत तुम्हाला. हा भरपूर इथे बसण्यासाठी आहे, आपल्या खाण्यापिण्यासाठी काही. संध्याकाळची वेळ होती त्यामुळे ना व्ह्यू पण खूप सुंदर होता. आम्ही इकडे कॅफेटेरियामध्ये आलो. कॅफेटेरियामध्ये बघा, खूप सुंदर असं बसण्यासाठी जागा आहे. त्यानंतर आम्ही इथे बसलो, मी बसली आणि मिस्टर ऑर्डर करायला गेले होते. तिकडे काउंटर, फूडचं काउंटर आहे तिकडे. तुम्ही फूड आधी ऑर्डर करायचं जे तुम्हाला काही हवं असेल ते. मी इकडे बसली होती आणि मिस्टर आणि उर्वी तिकडे गेले. तर हे बघा, इकडे समोर आपल्याला जे काही जंक फूड, जास्त करून जंक फूडच आहे. आपलं पिझ्झा, बर्गर, वडापाव, समोसा, पाणीपुरी, शेवपुरी आणि कॉफी, चहा असं आहे. इकडे बघा समोर खूप छान व्ह्यू आहे. इथे बसल्यानंतर ना खूप छान वाटतं असं. आणि संध्याकाळची वेळ होती ना, तर खूपच मस्त असा व्ह्यू तयार झालेला होता. भरपूर असं मोठं आहे हा गंगापूर डॅम. तर आम्ही इथे ना मागवले फ्रेंच फ्राईज आणि माझ्यासाठी चहा आणि यांच्यासाठी कॉफी. कॉफी मला फार काही आवडली नाही. चहा ओके होता. फ्रेंच फ्राईज मस्त होतात. आम्ही जस्ट टाईमपाससाठी घेतलं होतं खायला. उर्वीला पण म्हटलं चला उर्वी पण खाईल. आणि इथे कॉर्नरला छोटंसं असं मुलांसाठी खेळण्यासाठी पण आहे बघा, सरकुंडी वगैरे हे अशी. उर्वीने तर खूप छान एन्जॉय केलं. आपल्यासोबत जर छोटी मुलं असतील ना, तर त्यांनाही खेळण्यासाठी इथे अवेलेबल आहे हे सगळं. आणि इकडे समोरच व्ह्यू आहे इतका छान. तिकडेही बसण्यासाठी आहे. हा पूर्ण असा व्ह्यू आहे. आणि सूर्य बघा खूप मस्त आहे. आता पुढे तुम्हाला दिसेलच. खूप एन्जॉय करणार आहे तुम्ही माझ्याबरोबर. तुम्ही व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा. हे बघा, आम्ही असं व्लॉग बनवत होती तर मिस्टर पहिल्यांदा, म्हणजे त्यांनाही खूप आनंद झाला. हे बघा, इकडनं असं कॅफेटेरिया दिसतो. तर संध्याकाळचे आता मला असं वाटतं 5:30 वाजले होते. तर 5:30चा व्ह्यू होता आणि आमचं झालं होता बोटिंगचा टाईम. बोटिंगचाही बुक करावं लागतं तिकीट. पर पर्सन 400 रुपये होतं. तर ऑड डेला आलो होतो आम्ही, त्यामुळे आय थिंक फीज कमी असेल. संडेच्या दिवशी बहुतेक फीज जास्त आहे. मला इतकं सांगता नाही येणार, पण मी एक ऑड डेला आलो आहे ना, म्हणून असं मला मिस्टर बोलले की ऑड डेला फी कमी आहे इथे. सनसेटचा टाईम झाला होता. व्ह्यूही संध्याकाळचा खूप छान होता. हे बघा, सनसेट झालेला आहेच आणि तेही छान आम्ही मस्त असं कॅप्चर केलं. तुम्ही जर नाशिकमध्ये राहत असाल किंवा तुम्हाला जर एक लहान मुलांना घेऊन यायचं असेल एक संडेच्या दिवशी, तर हा स्पॉट खूप सुंदर आहे. बघा, पूर्ण सनसेट पूर्ण खाली गेलेला आहे. सन खूप छान वाटत होतं. खूप मस्त व्ह्यू आहे हा. पूर्ण डुबला गेला होता. आणि आता कसं थंडीचा दिवस आहे, तर थंडीच्या दिवसात सनसेट लवकर होतो. इथे उर्वीचं आणि उर्वीच्या पप्पांचं चाललेलं होतं फोटोशूट. मस्त असं फोटोशूट वगैरे करायला इथे छान असं प्लेस पण आहे. आणि इकडे मला असं वाटतं तुम्ही नक्की इथे विजिट करायला हवं. एक बोट क्लब आहे, तर इथे बोट राईड, बाईक राईड, पॅसेंजर क्रूज राईड, पॅसेंजर राईड अशा राईड आहे इथे. तर आम्ही आता आमचा टाइम झालेला आहे मस्त बोटमध्ये बसायचा. उर्वीने जॅकेट घातलेलं आहे. आता आम्ही बसणार आहोत मस्त अशा मोठ्या बोटमध्ये. इकडे दिसती नाही हा. तर आम्ही बसलो होतो पॅसेंजर क्रूज राईड ह्या बोटमध्ये. 2 बोट होत्या, एक पॅसेंजर बोट होती आणि एक पॅसेंजर क्रूज राईड. तर या क्रूज राईडमध्ये ना
गाणे होते आणि जी पॅसेंजर होती ना त्यामध्ये ना फक्त पॅसेंजर म्हणजे बसून राईड करणार इतकंच होतं त्यामध्ये. इकडे कसं पॅसेंजर बसणार आणि प्लस आपल्याला गाण्यांचाही आनंद घेता येणार होता. आमची बोट स्टार्ट झाली मस्त असं आणि आम्ही मस्त राईड करायला सुरुवात केली. तर हे बघा आमचा बोटीमध्ये बसायचा टाईम होता 6:10चा आय थिंक असा टाईम होता. गाणे चालू होते, आम्ही गाण्यांचा पण एन्जॉय घेत होतो. आमच्या बोटमध्ये होते 9 पर्सन. एक सीट खाली होतं. संध्याकाळ झाली होती, सनसेटही पूर्ण डुबला होता सन आणि मस्त असा एन्जॉय घेत होता. संध्याकाळच्या वेळी खूप छान वाटतं इथं आणि नक्कीच संध्याकाळच्या वेळी नक्की या तुम्ही. आता कसे थंडीचे दिवस आहे ना त्यामुळे सनसेट लवकर होतो, पण जेव्हा तुम्ही पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात याल तेव्हा जास्त काही होत नाही, म्हणजे सनसेट लवकर होत नाही. तर हे बघा मस्त आम्ही तिथून सोडले, कॅफेटेरिया सोडला आणि इकडे आम्ही मध्यभागी आलो होतो. तर बघा इकडे छान असा व्ह्यू समोर दिसतंय, तिकडून सूर्य डुबलेला आहे. पूर्ण असं मोठं धरण हे आहे गंगापूर धरण. बघा मस्त. हे थोडा व्हिडिओ माझा मागे पुढे झालेला आहे, समजून घ्या इकडे. आणि मस्त असे तिकडे बाईक राईड आहे, सायकलिंग राईड आहे आणि इथे मला वाटतं 6:15 6:30 होत आले होते. मस्त असं आम्ही एन्जॉय घेत होतो. छान व्ह्यू होता. रील वगैरे बनवले मी आणि व्हिडिओ पण बनवले. उर्वीला थोडी भीती वाटत होती कारण हवा पण खूप लागत होती, थंडी वाजत होती त्यामुळे ना, आणि बोट पण फास्ट झाली होती नंतर, म्हणून तिचं सारखं चाललं होतं चल खाली उतर खाली उतर, खाली उतरूया आपण. आम्ही एन्जॉय घेतलं खरं म्हणजे तर. फोटो वगैरे काढण्यासाठी खूप छान आहे, नक्की तुम्ही भेट द्या. आणि इथे आपलं आम्ही पूर्ण तिकडे टच आणि अजून एक आपल्या हे जे हो सनसेट राईड बोट, सनसेट राईड जर घ्यायचं असेल ना तर त्याची फी आहे 5,000 असं त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे पूर्ण आपण बसल्यापासून तर पूर्ण सनसेट होईपर्यंत राईड, अशी राईड एक होती आणि त्याची फी होती 5,000. आणि जर ह्या ज्या बोट आहे ना यांची कमी फी होती. तर अशा पद्धतीने ना आमचं बोट क्लबचं आपला राईड झालं. मस्त मी एन्जॉय केलं, उर्वीने पण एन्जॉय केलं. संडेच्या दिवशी तर खूप मजा येते आणि झालेला होता आम्ही येईपर्यंत, रिटर्न येईपर्यंत अंधार झालेला होता पूर्ण. तर बघा खूप छान व्ह्यू दिसतोय बघा, मस्त असं बोट क्लबचा व्ह्यू किती छान दिसतो संध्याकाळचा. तर चला आता व्हिडिओला मी इथेच एंड करते, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.